रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आज जरी 9 वाजले तरी आम्ही खोपोलीच्या भैरवनाथ शंकर भैरवनाथ मंदिर खोपोली स्टेशन रोडच्या बाजूलाच म्हणजे अगदी स्टेशनच्या बाजूलाच शेवटच्या डब्याच्या बाजूलाच शंकर भैरवनाथ मंदिर आहे, जिथं आपल्या मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक 24चा 49 वर्षातला हा मुक्काम आहे. एक 2 वर्षात काहीतरी अडचण आल्यामुळं पण देवाच्या कृपेनं हा मुक्काम आपल्या 45 लोकांसाठी खूप चांगला आहे. इथे जे संदीप ना नाही तुमचं हे अविनाश भारती आहे आणि ह्यांचे बंधू संदीप भारती यांना मी 4 दिवसापूर्वी भेटलो होतो. त्यांच्याकडून सगळं ते नियोजन घेतलं. अन्नदाते पण त्यांना सांगितलं, म्हणजे इथं फक्त आम्हाला त्याने आम्हाला इथं बघा इथं संडास बाथरूम वगैरे थोडक्यात 45 लोक इथं येतील. 7 वाजता येतील, 8पर्यंत काहीतरी भजन होईल, 9 वाजता जेवण करतील, झोपतील आणि सकाळी 7 वाजता उठून पुढच्या टप्प्यात जातील. तर अशा प्रकारचा हा एक रात्रीचा मुक्काम आपल्या ह्या पुण्यनगरी खोपोलीमध्ये भैरवनाथ मंदिराच्या सेवेला आहे. तर हे अविनाश भारती आहेत, ज्यांचे बंधू संतोष भारती आहे, संदीप भारती, त्यांच्याशी माझं बोलणं झालं. पण आज हे नवीन आपले परिचय. एकदा बोला माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तर अशी दिंडीची जाहिरात मी त्यांच्या सेवेला देते. हे घ्या, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गेट ऑफ इंडियावरून निघणारी दिंडी 5व्या दिवशी खोपोलीला येते. आत्तापर्यंत आपला ना गगनगिरीचा मुक्काम होता, पण आता दुर्दैवाने त्यांची पंच कमिटी बदलली आणि त्यांनी व्यापारीकरण केलं त्याचं. म्हणजे व्यापार झाला तिथं. म्हणजे 250 रुपये एका वारकऱ्याला. आता वारकरी काय कमवतो का? पंढरपूरला जाणारा वारकरी तो काय उत्पन्न करणार आणि त्याला 250 रुपये एकाला झोपायला आणि तिथं त्यांचा तो प्रसाद खायचा. तर बोलं ठीक आहे, हरकत नाही. बोलं देवाच्या दयानं तर झालेली तुमची सेवा मला खूप सोपी वाटली, साधी वाटली. आमच्याकडून शांतता, सुरक्षितता, स्वच्छता आणि संरक्षण हे चांगल्या गोष्टी आम्ही कळेल. मी स्वतः मुख्याध्यापक आहे, त्यामुळे मला स्वतः शिस्तीचं आणि स्वच्छतेचं महत्त्व आहे. मी माझ्या वारकऱ्यांना सांगणार की बाबा कुठेच कचरा दिसता कामा नये. जर चुकीच्या आपण वागणुकीनं राहिलो तर आपल्याला पुढच्या वर्षी स्थान मिळणार नाही. आणि जर आपण चांगल्या पद्धतीनं राहिलो तर ते सन्मानानं पुढच्या वर्षी सांगतील माऊली तुमच्या सेवेला मी आहे. लक्षात चूक आहे का? बरोबर आहे. तर अशा आमच्या वारकऱ्यांना मी चांगल्या सूचना देणार, कारण मी शिक्षक आहे, मुख्याध्यापक आहे, त्यामुळे मला त्याची कल्पना आहे. तर खूप धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी.